नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घुसळकर सर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आगामी काळातील सर्व सरळ सेवा या TCS मार्फत घेतल्या जाणार आहे आणि त्या अनुषंगाने TCS पॅटर्नमध्ये इंग्रजी व्याकरण या घटकावरती कशा प्रकारचे प्रश्न परीक्षांमध्ये विचारले जातात त्याचा सराव आपण या चॅनलच्या माध्यमातून आजपासून करणार आहोत. तर आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की खाली आपल्याला एक बेल आयकॉन दिसतोय, त्याला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याची लिंक तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांना स्क्रीनवरती एक प्रश्न या ठिकाणी दिसतोय आणि त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. तर आपण लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 आजच्या सेशन मधला आपल्याला सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. शी इज गुड डॅश डॅश इंग्लिश ग्रामर. सुरुवातीचाच प्रश्न आपल्याला प्रिपोजिशन या टॉपिक वरती या ठिकाणी विचारलेला दिसतोय आणि या ब्लँक मध्ये आपल्याला खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहे. यापैकी कोणता प्रिपोजिशन आपण या ठिकाणी यूज करणार तो कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला मेन्शन करायचा आहे. 4 ऑप्शन आपल्या समोर आहे मित्रांनो, ऍट, इन, फॉर आणि ऑन. यापैकी आपण पुढील पैकी कोणता प्रिपोजिशन यामध्ये यूज करणार तो ऑप्शन क्रमांक आपल्याला ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचा आहे. शी इज गुड डॅश डॅश इंग्लिश ग्रामर. सोपा प्रश्न आहे आणि या पॅटर्न मधले सर्व प्रश्न येऊ घातलेल्या परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. माडाची जी एक्झाम यापूर्वी झाली यामध्ये सुद्धा या पॅटर्न वरती प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. सो येणाऱ्या जिल्हा परिषद एक्झाम असतील किंवा PMC भरतीसाठी ज्यांनी फॉर्म भरलेले असतील अशा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हे या ठिकाणी महत्वाचं प्रश्न आपल्या या ठिकाणी असणार आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळतंय मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 हा आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. प्रश्न क्रमांक 1 उत्तर सुद्धा आपल्याला ठिकाणी पर्याय क्रमांक 1 सिलेक्ट करावा लागेल. शी इज गुड ऍट इंग्लिश ग्रामर हे या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करता येईल. इन या ठिकाणी यूज करता येणार नाही, फॉर येणार नाही किंवा ऑन सुद्धा आपल्याला या ठिकाणी यूज करता येणार नाही. बघा मित्रांनो, कुठलीही गोष्ट असेल, शी इज गुड ऍट ही फ्रेज या ठिकाणी आपण इंग्रजीमध्ये वापरतो, गुड ऍट. आणि वाईट गोष्ट रेफर करायची असेल तर आपण बॅड इन या पद्धतीनं याचा यूज सेंटेन्स मध्ये करतो. सो चांगली गोष्ट दाखवण्यासाठी गुड ऍट आणि वाईट गोष्ट दाखवण्यासाठी बॅड इन ही प्रिपोजिशन आपल्याला ठिकाणी यूज करावी लागतात. सो पर्याय क्रमांक 1 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा मित्रांनो, डिवाइड दिस प्रॉपर्टी डॅश डॅश अलेक, चार्ल्स अँड जेन. पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्स. खाली तुम्हाला परत प्रिपोजिशन्स दिलेले आहे आणि परत एकदा पुढचा प्रश्न सुद्धा प्रिपोजिशन या टॉपिक वरचा आहे. दिलेल्या सेंटेन्स मध्ये पुढील पैकी कोणता प्रिपोजिशन आपल्याला यूज करता येईल तो पर्याय क्रमांक कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. डिवाइड दिस प्रॉपर्टी डॅश डॅश अलेक, चार्ल्स अँड जेन. ऑप्शन आहे बिटवीन, इन, अमॉंग आणि इनटू. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक आपल्याला ठिकाणी फिलअप करता येईल तो ऑप्शन क्रमांक आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचा आहे. यस, फास्ट मध्ये उत्तर द्या मित्रांनो. कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पुढील पैकी कुठला प्रिपोजिशन आपण या ठिकाणी फिलअप करणार. डिवाइड दिस प्रॉपर्टी अलेक, चार्ल्स अँड जेन. सोपा प्रश्न आहे. बिटवीन, इन, अमॉंग की इनटू. या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार पर्याय क्रमांक 3 अमॉंग हे आपल्याला ठिकाणी यूज करता येईल. बिटवीन यूज करता येणार नाही, इन सुद्धा वापरता येणार नाही किंवा इनटू सुद्धा आपल्याला ठिकाणी यूज करता येणार नाही. सेंटेन्स जर आपण केअरफुली रीड केलं तर आपल्याला लक्षात येईल की डिवाइड दिस प्रॉपर्टी अलेक, चार्ल्स अँड जेन. टोटल 3 पर्सन आपल्याला ठिकाणी दिलेले आहे, 3 व्यक्ती दिलेल्या आहे आणि जेव्हा 2 व्यक्तींचा संदर्भ आलेला असतो तेव्हा आपण बिटवीन हा प्रिपोजिशन त्या ठिकाणी यूज करणार. त्यामुळे बिटवीन हे तर आपलं उत्तर नाही. इन सुद्धा आपल्याला ठिकाणी यूज करता येत नाही किंवा इनटू सुद्धा आपल्याला ठिकाणी यूज करता येत नाही. इन म्हणजे ऑलरेडी. आता बघा लक्षात घ्या, इनचा वापर आपण जेव्हा सेंटेन्स मध्ये करतो एखादी गोष्ट ज्या भागामध्ये ऑलरेडी सेटल असणे, स्टेबल असणे या अर्थाने आपल्याला इन हा प्रिपोजिशन या ठिकाणी यूज करता येतो. आणि जेव्हा एखादी गोष्ट मोशन मध्ये असते, जी बाहेरून आतमध्ये एंटर करत असेल तेव्हा आपण इनटू हा प्रिपोजिशन त्या ठिकाणी यूज करतो. त्यामुळे या ठिकाणी इनटू पण येणार नाही किंवा इन सुद्धा आपल्याला या ठिकाणी यूज करता येणार नाही. अमॉंग हे आपल्या या ठिकाणी राईट आन्सर या ठिकाणी असेल. सो पर्याय क्रमांक 3 आपल्याला या प्रश्नाचं उत्तर इथे मिळतंय. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ अंडरलाइनेड वर्ड. मर्डर कॅन बी कॅपिटल
ऑफन्स. सेंटेन्स मध्ये कॅपिटल हा वर्ड अंडरलाईन केलेला आहे आणि या कॅपिटल साठी आपण पुढीलपैकी कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करणार तो कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. मर्डर कॅन बी कॅपिटल मर्डर कॅन बी कॅपिटल ऑफन्स, एक्सलंट, चीप, पनिशेबल, बाय डेथ ऑर वेल्थ. पुढीलपैकी आपण कोणता ऑप्शन या ठिकाणी फिलअप करणार किंवा या ठिकाणी सिलेक्ट करणार तो कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. येस, मर्डर कॅन बी कॅपिटल ऑफन्स. पुढीलपैकी कोणता पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल दिलेल्या अंडरलाईन केलेल्या वर्ड साठी. येस, सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल पनिशेबल बाय डेथ. ऑप्शन क्रमांक 3 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. एक्सलेंट येणार नाही, चीप सुद्धा येत नाही किंवा वेल सुद्धा आपल्याला या ठिकाणी फिलअप करता येणार नाही. कॅपिटल हा वर्ड आपल्याला या ठिकाणी युज करता येईल. मित्रांनो, कॅपिटल हा जो वर्ड आहे ऍक्च्युली हा जर आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये बघितला तर हा ऍडजेक्टिव्ह आहे. विशेषणाचं काम हा सेंटेन्स मध्ये करतो. मर्डर कॅन बी कॅपिटल ऑफन्स. ऑफन्स म्हणजे सगळ्यांना माहिती असेल गुन्हा, पण या ठिकाणी कॅपिटलचा अर्थ आता बघा, कॅपिटलचा आपल्याला सगळ्यांना एकच मिनिंग या ठिकाणी माहिती असतो, तो म्हणजे राजधानी. बरोबर, कॅपिटलला आपण राजधानी एवढंच या ठिकाणी गृहीत धरतो, परंतु कॅपिटलचे वेगवेगळे अर्थ या ठिकाणी आहे. कॅपिटल म्हणजे राजधानी होऊ शकतो. कॅपिटलचा अर्थ भांडवल सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेता येईल. कॅपिटल म्हणजे मोठे अक्षर, हे पण आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. कॅपिटल अक्षर आपण या ठिकाणी काढतो. किंवा कॅपिटल म्हणजे मेन किंवा त्याला आपण प्रमुख सुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, किंवा मुख्य सुद्धा आपल्याला त्याला या ठिकाणी म्हणता येईल. परंतु कॅपिटलचा एक अर्थ जो की आपल्याला सगळ्यांना माहिती नाही, कॅपिटल म्हणजे देहांत शिक्षेस पात्र असणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा या ठिकाणी ठोठावणे, मरेपर्यंत त्याला या ठिकाणी शिक्षा देणे, या अर्थाने कॅपिटल या वर्डचा वापर केला जातो. सो मर्डर कॅन बी कॅपिटल ऑफन्स. म्हणजे मर्डर म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की खून. ओके, एखाद्या व्यक्तीचा मर्डर होत असेल, खून होत असेल, तर ती जी काही त्याच्यासाठी शिक्षा आहे मर्डर कॅन बी कॅपिटल ऑफन्स. तर खून हा देहांत शिक्षेसाठी पात्र असू शकतो, म्हणजे खून हा मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी पात्र असू शकतो. लक्षात येत आहे का? सो पर्याय क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. कॅपिटलचा अर्थ होतो मृत्यूदंडास पात्र असणे, देहांत शिक्षेस पात्र असणे. पर्याय क्रमांक 3 आपल्याला इथे सिलेक्ट करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, पुढे आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द अंडरलाइनेड वर्ड फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. द ऑर्गनायझेशन इज नोन फॉर इट्स प्रॉबिटी. द ऑर्गनायझेशन इज नोन फॉर इट्स प्रॉबिटी. ऑप्शन आहे वीकनेस, डलनेस, वेल्थ की डिसऑनेस्टी. पुढीलपैकी आपण कोणता यूज या ठिकाणी करणार? द ऑर्गनायझेशन इज नोन फॉर इट्स प्रॉबिटी. प्रॉबिटी साठी आपल्याला अँटोनिम शोधायचा आहे. अँटोनिम म्हणजे ऑपोजिट मिनिंग असलेला वर्ड आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. द ऑर्गनायझेशन इज नोन फॉर इट्स प्रॉबिटी. पुढीलपैकी आपण कोणता पर्याय क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करणार? 4 ऑप्शन दिसत आहे, वीकनेस, डलनेस, वेल्थ की डिसऑनेस्टी. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये करा. मित्रांनो, जेवढे विद्यार्थी आपलं लाईव्ह सेशनला या ठिकाणी जॉईन झाले आहेत, सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर प्रश्न या ठिकाणी अंडरस्टँडिंग होत असतील तर नक्कीच आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना लवकरात लवकर ही लिंक शेअर करा, जेणेकरून सुद्धा त्यांना या लेक्चरचा प्रॉफिट त्यांना होईल. मित्रांनो, आगामी काळामध्ये लवकरच जिल्हा परिषदच्या एक्झाम सुद्धा या ठिकाणी होणार आहे. तलाठी परीक्षा सुद्धा या ठिकाणी होऊ शकतात आणि TCS किंवा IBPS या ज्या काही आपल्या एक्झाम कंडक्ट करणाऱ्या संस्था आहेत, PMCच्या असतील किंवा इतर ज्या काही एक्झाम्स आहेत, त्या पण आता लिपिक पदाची सुद्धा टाइम टेबल लवकरच या ठिकाणी माहिती आपल्याला की येण्यात आहे. त्यामुळं या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातनं हा पॅटर्न परीक्षांमध्ये या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे महत्वाचं आहे. द ऑर्गनायझेशन इज नोन फॉर इट्स प्रॉबिटी. यासाठी आपल्याला पुढीलपैकी कोणता प्रश्न ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करता येईल? अँटोनिम आपल्याला वर्ड विचारलेला आहे. सो पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. वीकनेस, डलनेस आणि वेल्थ हे आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येणार नाही. बघा, जी ऑर्गनायझेशन आहे, जी संस्था आहे, तर ही संस्था कशासाठी या ठिकाणी ओळखली जाते? फॉर इट्स प्रॉबिटी. प्रॉबिटीचा अर्थ होतो या ठिकाणी बघा आपण त्याला या ठिकाणी ऑनेस्टली, तुम्हाला लक्षात आलंय, प्रामाणिकपणा. डिसऑनेस्टी म्हणजे अप्रामाणिकपणा, बरोबर. तर प्रॉबिटीसाठी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल ऑनेस्टी. लक्षात घ्या, ऑनेस्टी, राईट. जी संस्था आहे ती संस्था तिच्या प्रामाणिकपणाबद्दल या ठिकाणी ओळखली जाते, किंवा जी काही रिलायबिलिटी आहे तिच्यासाठी ती ओळखल्या जाते, असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. रिलायबिलिटी, ओके. किंवा आपण या ठिकाणी क्रेडिट
क्रेडिटेबिलिटी हाही वर्ड आपल्याला त्या ठिकाणी युज करता येईल. ओके, विकनेस येणार नाही. विकनेस म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुबळेपणा, हा युज करता येणार नाही. डलनेस मंदपणा किंवा वेल्थ संपत्ती हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी अपेक्षित नाही. पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. द ऑर्गनायझेशन इज नोन फॉर इट्स प्रॉबिटी, याच्यासाठी आपल्याला ऑपोजिट वर्ड वापरता येईल डिसऑनेस्टी. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, स्क्रीनवरती दिसतोय. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. 4 वर्ड आहेत आपल्यासमोर. डायलॉग या वर्डचं स्पेलिंग आपल्याला पुढील पैकी कुठलं यूज करता येईल. डायलॉग 4 ऑप्शन आहे आणि 4 पैकी मला सांगा की राईट स्पेलिंग पुढील पैकी कोणत्या ऑप्शन मध्ये आपल्याला दिसत आहे. ऑप्शन क्रमांक 1, 2, 3 की 4. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. डायलॉग या शब्दाचं स्पेलिंग आपल्याला पुढील पैकी कुठल्या ऑप्शन क्रमांक मध्ये या ठिकाणी राईट दिलेला आहे. सोपा प्रश्न आहे आणि चूज द करेक्ट स्पेल्ड वरती आपल्याला ऑनलाईन परीक्षांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात मित्रांनो. सो येऊ घातलेल्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून हा वर्ड खूप महत्वाचा आहे. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. डायलॉगचं स्पेलिंग आपल्याला पर्याय क्रमांक केवळ 2 मध्ये राईट दिसतंय. डायलॉगचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, संवाद, कन्व्हर्सेशन. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. He hung around the entrance all day hoping for a chance to speak to the director. The underlined phrase means hung around. ही फ्रेज आपण या ठिकाणी वापरलेली आहे आणि या फ्रेजचा अर्थ काय होतो तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. 4 ऑप्शन आपल्या समोर या ठिकाणी दिलेले आहेत. लोइटर, वेट. ऑप्शन क्रमांक 3 बोथ 1 and 2. ऑप्शन क्रमांक 4 नन ऑफ द. ओके, ऍक्च्युली नन ऑफ द आहे इथे. ठीक आहे, तर पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी फिलअप करणार, सिलेक्ट करणार, तो ऑप्शन क्रमांक कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ही हंग अराउंड द एंट्रन्स ऑल डे होपिंग फॉर अ चान्स टू स्पीक टू द डिरेक्टर. 4 पैकी आपल्याला कोणता ऑप्शन सिलेक्ट करता येईल तो कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचा आहे. ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर करा. ऍक्च्युली हंग अराउंड ही जी फ्रेज आपण या ठिकाणी वापरली ही पास्ट टेन्स मध्ये आहे. ओरिजिनल जी फ्रेज आहे ती हँग अराउंड या स्वरूपाची आहे. हँग अराउंड लक्षात घ्या. तर हँग अराउंडचा पुढील पैकी आपल्याला कुठला यूज या ठिकाणी करता येईल. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचं आहे. येस, सोपा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी राईट आन्सर असेल. हँग अराउंड ही जी फ्रेज आहे याचा अर्थ होतो दोन्ही पण लोइटर आणि वेट. जस्ट 1 मिनिट, सॉरी. तर लोइटर आणि वेट हे आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. हँग अराउंडचा अर्थ होतो स्पेंड टाइम किंवा आपण त्याला या ठिकाणी म्हणू शकतो वेट. या दोन्ही अर्थाने ही वापरली जाते. लक्षात घ्या. हँगच्या फ्रेजेस आपल्याला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहे. हँग अराउंड, हँग आउट, हँग विथ, हँग बॅक, हँग ऑन, हँग अप, हँग टुगेदर. यापैकी कोणतीही फ्रेज परीक्षेमध्ये विचारली तर त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. हँग अराउंडचा अर्थ होतो टू वेट ऑर टू स्पेंड टाइम. माय फ्रेंड्स अँड आय मोस्टली हँग अराउंड. लक्षात घ्या. तर या ठिकाणी हँग अराउंड हा अर्थ आपल्या ठिकाणी अपेक्षित आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी दिलेला होता लोइटर. तर लोइटरचा अर्थ होतो रेंगाळणे किंवा रमत गमत. या अर्थाने आपण वापरतो हा वर्ड रेंगाळणे. लक्षात घ्या. आता रेंगाळणे म्हणजे या ठिकाणी रमत गमत एखादी गोष्ट करत असणे आणि वेट म्हणजे वाट बघणे हे सगळ्यांना माहिती आहे. तर ही हँग अराउंड ही हंग अराउंड द एंट्रन्स. तर तो संपूर्ण दिवसभर जो काही प्रवेश गेट असेल तर त्या एंट्रन्स गेटच्या समोर त्या ठिकाणी रेंगाळलेला होता. कशासाठी? होपिंग फॉर अ चान्स टू स्पीक द डिरेक्टर. तर जे काही डिरेक्टर असतील त्यांच्याशी चर्चा करण्याच्या संदर्भामध्ये त्याला अपेक्षा असेल आणि त्यामुळे तो दिवसभर गेटच्या समोर रेंगाळत होता. सो ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. Which one of the following correctly explain the word homicide? ऍक्च्युली हा वर्ड आपण यापूर्वी सुद्धा बघितलाय गेल्या 2 दिवसाच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल तर याचं उत्तर आपल्याला सहज देता येईल. 4ही ऑप्शन रीड करा आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे.
सो इझी क्वेश्चन आहे, आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी लक्षात आलं असेल. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढील पैकी कुठला पर्याय क्रमांक सिलेक्ट करता येईल तो कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार 2 सी. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. बघा, होमिसाइडचा अर्थ काय होतो? होमिसाइड म्हणजे या ठिकाणी द ऍक्ट ऑफ किलिंग अ ह्युमन बीइंग. द ऍक्ट ऑफ किलिंग ह्युमन बीइंग म्हणजे लक्षात घ्या, सगळ्यांना लक्षात आलं असेल. आता आपण वन बाय वन सर्वच या ठिकाणी बघूया. द ऍक्ट ऑफ किलिंग वन्स फॅमिली मेंबर म्हणजे एखाद्या स्वतःच्या क्लोज फॅमिली मेंबर मध्ये एखाद्या व्यक्तीची हत्या करणे, याच्यासाठी आपण फॅमिली साइड हा वर्ड या ठिकाणी युज करतो. फॅमिली साइड. ओके, राईट. द ऍक्ट ऑफ किलिंग वन सेल्फ म्हणजे स्वतःची हत्या करणे, याला सगळ्यांना माहिती आहे सुसाइड. लक्षात येत आहे? सुसाइड. त्यानंतर द ऍक्ट ऑफ किलिंग ऑफ ह्युमन बीइंग म्हणजे एखाद्या मानव जातीची, मानव वंशाची हत्या करणे, आपण याला होमिसाइड असं या ठिकाणी म्हणतो. होमिसाइड. आणि द ऍक्ट ऑफ किलिंग वन्स कम्युनिटी स्वतःच्या रिलिजियसची किंवा स्वतःच्या कम्युनिटीची हत्या करणे, याच्यासाठी वर्ड आहे जिनोसाइड. लक्षात घ्या, जिनोसाइड. वंश हत्या, त्याला आपण वंश हत्या असं या ठिकाणी म्हणतो. लक्षात येत आहे? तर ह्या महत्वाच्या साइड आहेत, म्हणजे फॅमिली साइड, सुसाइड, होमिसाइड, पॅट्रिसाइड, मॅट्रिसाइड हे वर्ड वारंवार परीक्षांमध्ये या ठिकाणी विचारले जातात. सो पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला केवळ 2 हा या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, पुढचा. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ही विल फिनिश द वर्क इन अ फोर्टनाइट. या सेंटेन्स मध्ये आपल्याला दिलेला ऍक्टिव्ह सेंटेन्स आहे आणि त्याचं पॅसिव्ह स्वरूपाची वाक्यरचना आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही सिलेक्ट करणार तो पर्याय क्रमांक शोधा. 4 ऑप्शन आहे. 4ही ऑप्शन व्यवस्थित रीड करा आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढील पैकी कोणतं देता येईल ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. इझी क्वेश्चन आहे, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. सोपा प्रश्न आहे. ही विल फिनिश द वर्क इन अ फोर्टनाइट. दिलेल्या सेंटेन्सचं पॅसिव्ह स्वरूपाच्या वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. 4 पैकी आपण कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करणार तो पर्याय क्रमांक आपण कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. ही विल फिनिश द वर्क इन अ फोर्टनाइट. ऍक्टिव्ह स्वरूपाची वाक्यरचना आहे. पॅसिव्ह स्वरूपाची वाक्यरचना आपल्याला ठिकाणी कन्वर्ट करायची आहे. आता लक्षात घ्या, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना बेसिक रूल्स आपल्याला या ठिकाणी माहिती असायलाच पाहिजे. आपण जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो त्या दृष्टिकोनातनं लक्षात घ्या, आपल्याला ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह सॉल्व्ह करताना बेसिक रूल्स ग्रामरचे या ठिकाणी माहितीच असणं गरजेचं आहे. या ठिकाणी सब्जेक्ट आणि जो ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय करता यायला पाहिजे आणि मग सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट यांची रिप्लेसमेंट आपण या ठिकाणी करतो. जागांची अदलाबदल आपल्याला ठिकाणी करावी लागेल. सो या ठिकाणी ऑब्जेक्ट कोण आहे तर द वर्क हा ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे द वर्क हा वाक्याच्या सुरुवातीला येणार. त्यानंतर लक्षात घ्या, ऑब्जेक्ट. त्यानंतर आपण जर वाक्याचा काळ बघितला तर सिंपल फ्युचर आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी शॉल किंवा विल वापरणार. शॉल किंवा विल. त्यानंतर आपण वापरतो बी, मुख्य क्रियापदाचं V3 रूप. त्यानंतर बाय आणि पॅसिव्ह सब्जेक्ट. पॅसिव्ह सब्जेक्ट. लक्षात येत आहे? या प्रकारची वाक्यरचना करायची आहे. मग ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्याला राईट आन्सर या ठिकाणी मिळत आहे. द वर्क विल बी फिनिश. लक्षात घ्या, फिनिशचा V3 आपण या ठिकाणी वापरलेला आहे. बाय हिम, हिचं रूपांतर या ठिकाणी प्रोनाउन ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये होणार. सो हिचं हिम होणार इन अ फोर्टनाइट. पर्याय क्रमांक 3 आपला राईट आन्सर या ठिकाणी आपल्याला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, आयडेंटिफाय द पॅसिव्ह फॉर्म फॉर द. खाली सेंटेन्स दिलेला आहे, सेंड दीज लेटर्स बाय रजिस्टर्ड पोस्ट. परत एकदा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. सेंड दीज लेटर्स बाय रजिस्टर्ड पोस्ट. या सेंटेन्स मध्ये आपल्याला पॅसिव्ह स्वरूपाची वाक्यरचना पुढील पैकी कोणती मिळते तो कमेंट बॉक्समध्ये ऑप्शन क्रमांक मेन्शन करा. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट करा. सेंड दीज लेटर्स बाय रजिस्टर्ड पोस्ट. अगदी सोपे प्रश्न आहे आणि या पॅटर्नचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी परीक्षांमध्ये विचारले जातात. TCSच्या ज्या काही एक्झाम्स आहेत पॅटर्न नुसार ज्या परीक्षा आपल्या या ठिकाणी येऊ घातलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातनं हे सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. येस, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. सेंड दीज लेटर्स बाय रजिस्टर्ड पोस्ट. पुढील पैकी आपण कुठली पॅसिव्ह स्वरूपाची वाक्यरचना सिलेक्ट करणार
तो पर्याय क्रमांक मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. येस, सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार 2. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जे प्रश्न या ठिकाणी घेत आहोत हे अतिशय महत्वाचे आहे. मी वारंवार या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, यातले काही प्रश्न माडा जे की परीक्षा यापूर्वी TCS ने घेतलेल्या आहे, माडाच्या एक्झाम्स, त्यामध्ये सुद्धा या पॅटर्नचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले होते. त्यामुळं या प्रश्नांचा सराव तुमच्यासाठी नक्कीच पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. ओके. आणि ऑनलाईन स्वरूपाच्या परीक्षांमध्ये प्रश्न सोपेच असतात, परंतु जेव्हा तुमच्या समोर काउंट डाऊनचा टायमिंग चालू झालेला असतो तेव्हा मात्र आपलं प्रेशर असतं, परीक्षेची जी मानसिकता असते पेपर सॉल्व्ह करताना, तर त्या ठिकाणी आपण गोंधळून जातो. प्रश्न सोपेच असतात, परंतु काउंट डाऊन एका बाजूला होत असताना आपल्याला परीक्षेचं दडपण आपल्या मनावरती येतं आणि त्या ठिकाणी प्रश्न येत असताना सुद्धा चुकण्याची शक्यता या ठिकाणी जास्त असते. त्यासाठी प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. ऑनलाईन जास्तीत जास्त जेव्हा आपल्याला प्रॅक्टिस करता येईल तेव्हा प्रश्नांमध्ये अॅक्युरेसी तुमची या ठिकाणी नक्कीच वाढेल. सो सेंड दीज लेटर्स बाय रजिस्टर्ड पोस्ट. वाक्य जर आपण या ठिकाणी बघितलं तर ही वाक्यरचना इम्परेटिव्ह स्वरूपाची आहे. कोणत्या प्रकारची आहे? इम्परेटिव्ह, आज्ञार्थी स्वरूपाची वाक्यरचना आहे. आणि आज्ञार्थी वाक्याचं आपण पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना लेटनी वाक्याची बिगिनिंग करतो. कशा प्रकारे करतो? लेट. सो इथे ऑब्जेक्ट कोण आहे? दीज लेटर्स. लक्षात घ्या. सो लेट नंतर आपण या ठिकाणी ऑब्जेक्ट यूज करणार. राईट, लेट दीज लेटर्स. आता बघा, बाय रजिस्टर्ड आणि त्यानंतर आपण या ठिकाणी V3 वापरणार. लक्षात घ्या, बाय नंतर V. लक्षात घ्या, लेट दीज लेटर्स बाय सेंड बाय रजिस्टर्ड पोस्ट. ओके. तर या ठिकाणी बाय सेंड हा आपला V3 या ठिकाणी आलेला आहे. मुख्य क्रियापद आपलं सेंड आहे V1, याचं आपल्याला V3 मध्ये रूपांतर करावं लागेल. V3 फॉर्म आपल्याला ठिकाणी वापरावा लागेल. सो लेट दीज लेटर्स बाय सेंड बाय रजिस्टर्ड पोस्ट ही वाक्यरचना आपल्याला ठिकाणी राईट सिलेक्ट करता येईल. राईट. ओके. नेक्स्ट, पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज द करेक्ट फॉर्म of reported speech of the sentence given below? Jackie said to me, please don't tell anybody what happened. लक्षात घ्या, Jackie said to me, please don't tell anybody what happened. ओके. ओके. तर यापैकी आपल्याला ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करायचा आहे. यस रीता मॅम, मी बघितलंय कमेंट बॉक्स मध्ये की आपण या ठिकाणी बी पण वापरतो. लेट नंतर टू आणि त्यानंतर लक्षात घ्या टू बी बी फॉर्म आपल्याला ठिकाणी वापरावा लागतो. लेट दीज लेटर्स बी, सब्जेक्टच या ठिकाणी आलेला नाही. लक्षात घ्या. ओके. त्यामुळे आपण या ठिकाणी डायरेक्टली सेंट वापरलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्याला सगळ्यांना स्क्रीनवरती दिसत असेल, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज द करेक्ट फॉर्म ऑफ रिपोर्टेड स्पीच? डायरेक्टचं रूपांतर इनडायरेक्ट मध्ये करायचं आहे. नॅरेशन वरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. येऊ शकतं, काही वेळा वाक्यामध्ये 2 वेळा बाय सुद्धा येऊ शकतं. ओके. सो जॅकी सेड टू मी, प्लीज डोंट टेल एनीबडी व्हॉट हॅपन. ओके. तर पुढीलपैकी आपण कोणता ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करणार? तो पर्याय क्रमांक मला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. येस, कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो. सोपा प्रश्न आहे. जॅकी सेड टू मी, प्लीज डोंट टेल एनीबडी व्हॉट हॅपन या सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करायचं आहे. सोपा प्रश्न आहे. चला, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. सोपा प्रश्न आहे. येस, व्हेरी नाईस. ऑप्शन क्रमांक 4 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. जॅकी रिक्वेस्टेड नॉट टू टेल एनीबडी व्हॉट हॅड हॅपन्ड. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या ठिकाणी राईट आन्सर या ठिकाणी आपल्याला मिळेल. ओके. आता आपण रिपोर्टेड पार्ट मध्ये, रिपोर्टेड स्पीच मध्ये जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला सगळ्यांना लक्षात येत असेल की डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपण प्लीज हा वर्ड या ठिकाणी वापरलेला आहे. ओके. इम्परेटिव्ह स्वरूपाची वाक्यरचना आहे आणि इम्परेटिव्ह स्वरूपाची जेव्हा वाक्यरचना असते तेव्हा कनेक्टिव्ह म्हणून आपण या ठिकाणी टू हा कंजंक्शन या ठिकाणी वापरतो. वाक्य निगेटिव्ह आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी सेड टू हा रिपोर्टिंग वर्ब रिक्वेस्टेड मध्ये कन्वर्ट होणार. जॅकी रिक्वेस्टेड मी नॉट टू टेल एनीबडी व्हॉट हॅड हॅपन. या ठिकाणी हॅपन हा V2 आहे. सिंपल पास्टचा पास्ट परफेक्ट आपल्याला या ठिकाणी करावा लागेल पुढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला या ठिकाणी राईट आन्सर या ठिकाणी मिळत आहे. ओके.
लक्षात येते मित्रांनो, सोपे प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द करेक्ट डायरेक्ट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिव्हन सेंटेन्स. ही सेड कॅन यू स्विम. परत सेंटेन्स डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करायचं आहे. ही सेड कॅन यू स्विम. व्हर्बल क्वेश्चन विचारलेला आहे. रिपोर्टेड पार्ट मध्ये, रिपोर्टेड स्पीच मध्ये आपल्याला व्हर्बल क्वेश्चन विचारलेला आहे. तर यापैकी आपल्याला पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करता येईल, तो ऑप्शन क्रमांक कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ही सेड कॅन यू स्विम दिलेल्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर पुढील पैकी कुठलं होईल? ही आस्क्ड मी इफ आय कुड स्विम. ही आस्क्ड मी इफ आय कॅन स्विम. ही इन्क्वायर वेदर आय स्वॅम. ही आस्क्ड मी इफ यू कुड स्विम. पुढील पैकी कोणता वर्ब फॉर्म आपल्या पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण सिलेक्ट करणार? सोपा प्रश्न आहे. डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला रूपांतर करता यायला पाहिजे मित्रांनो. चला कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा या प्रश्नाचं उत्तर पुढील पैकी कुठलं असेल. राईट, प्रयत्न छान आहे. काही विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी येत आहे कमेंट बॉक्स मध्ये. ओके, ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार पर्याय क्रमांक 1. ही आस्क्ड मी इफ आय कुड स्विम हे आपल्या या ठिकाणी राईट आन्सर असेल. रिपोर्टेड स्पीच मध्ये जर आपण बघितलं तर मी मगाशी जसं बोललो, कॅन यू स्विम हा आपला एस नो स्वरूपाचा क्वेश्चन आहे. व्हर्बल क्वेश्चन येस नो टाईप स्वरूपाचा क्वेश्चन आहे. आणि जेव्हा एस नो टाईप स्वरूपाचा क्वेश्चन रिपोर्टेड स्पीच मध्ये विचारला जातो तेव्हा इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना आपण रिपोर्टिंग वर्ब सेडचं रूपांतर आस्क मध्ये करतो. वाक्य जोडण्यासाठी रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच यांना जॉईन करण्यासाठी आपल्याला इफ वापरावा लागतो, इफ किंवा विदर. तर या ठिकाणी आपण इफ घेतलेला आहे. ओके, आणि बाकी नॉर्मल चेंजेस जे काही आहे सर्वनामामध्ये, काळामध्ये, तर या ठिकाणी आपण वाक्य असरेटिव्ह मध्ये कन्वर्ट करणार. ही आस्क्ड मी इफ यू कोणासाठी आहे तर माझ्यासाठीच आहे, मग आपण या ठिकाणी आय कुड स्विम हे आपल्याला ठिकाणी वापरावं लागेल. कॅनचा कुड या ठिकाणी पास्ट फॉर्म आपल्याला ठिकाणी यूज करावा लागेल. नेक्स्ट क्वेश्चन. यस, राईट आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. काही विद्यार्थ्यांनी 4 दिलाय, पण 4 कसं येणार मित्रांनो मला सांगा. त्याने प्रश्न कोणाला विचारलाय? कॅन यू स्विम मला प्रश्न विचारलेला आहे. ओके, रिपोर्टेड स्पीच मध्ये यू आलेला आहे. यू कोणासाठी आहे? माझ्यासाठीच आहे ना, म्हणून मी माझ्यासाठी सर्वनाम वापरताना यूचं रूपांतर आय मध्येच होणार. ओके, ऑप्शन क्रमांक 4 रॉंग आहे. पर्याय क्रमांक केवळ एकच आपल्या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन. Find the part of the given sentence with an incorrect spelling of a word. If there is no misspelled word, choose no error. एक सेंटेन्स आहे जे की 4 भागामध्ये डिवाइडेड आहे आणि त्यामध्ये आपल्याला एरर शोधायचा आहे. ओके, फाइंड द पार्ट ऑफ गिवन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ अ वर्ड. एरर नाहीये तर इनकरेक्ट स्पेलिंग वर्ड आपल्याला शोधायचा आहे. पुढील पैकी कोणता आपल्याला या ठिकाणी राईट ऑप्शन या ठिकाणी मिळतोय तो पर्याय क्रमांक कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. येस, 4 ऑप्शन पैकी आपण पुढील पैकी कुठला वर्ड या ठिकाणी सिलेक्ट करणार ज्यामध्ये आपल्याला मिसस्पेल्ड या ठिकाणी वर्ड दिसतोय. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी उत्तर आपल्याला ठिकाणी मिळत आहे. येस, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचं आहे. या सेंटेन्स मध्ये पुढील पैकी इनकरेक्ट स्पेलिंग वर्ड पुढील पैकी कोणत्या ऑप्शन क्रमांकामध्ये आपल्याला ठिकाणी दिसतोय. ओके, चलो या ठिकाणी आपल्याला राईट आन्सर मिळत आहे नो एरर. स्पेलिंग कुठेही मिस्टेक वर्ड या ठिकाणी दिसत नाहीये. पर्याय क्रमांक 1 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. पुढचा प्रश्न. रिअरेंज द पार्ट ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. क्रेडिट कार्ड, डेब्ट. खाली परत सेंटेन्स PQRS या पद्धतीनं डिवाइड आहे. मिस ऑर्डर नुसार आहे ते त्या ठिकाणी ऑर्डर आपल्याला ठिकाणी करेक्ट ऑर्डर सिक्वेन्स या ठिकाणी वापरून वाक्य मिनिंगफुल या ठिकाणी करायचं आहे.
चार पैकी आपण कोणता ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करणार? RSPQ, QPRS, PSQR, QRSP. क्रेडिट कार्ड डेप्ट. सेंटेन्स रिअरेंज करायचा आहे. बघा पुढील पैकी कोणता ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल? येस, प्रयत्न छान आहे. काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उत्तर दिलंय. ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ओके, QPRS हा आपल्याला ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. क्रेडिट कार्ड डेप्ट, लक्षात घ्या, क्रेडिट कार्ड डेप्ट, मेडिकल बिल्स, ऑटो लोन्स अँड इव्हन गॅम्बलिंग. Debt can be cancelled by declaring bankruptcy, but due to a 1966 federal law, discharged students loan debt in much more difficult. So ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्याला ठिकाणी राईट करता येईल. म्हणजे क्रेडिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड मुळे या ठिकाणी लक्षात आलं असेल की मेडिकल बिल असतील किंवा ऑटो लोन्स असतील, वैद्यकीय बिल असतील किंवा ऑटो लोन्स आपल्याला माहिती आहे, वाहन कर्ज असतील किंवा जे काही अगदी गॅम्बलिंग म्हणजे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की जुगार. ओके, तर ज्यातली जी काही दिवाळखोरी आहे, गॅम्बलिंग या संदर्भातली जी काही पूर्ण कर्ज आहे, वेगवेगळ्या प्रकारची कर्ज, तर यातली दिवाळखोरी घोषित करून फेडरल लॉनी काय केलेलं आहे, 1966 चा जो काही फेडरल लॉ आहे लक्षात घ्या, तर यांनी हे सर्व कॅन्सल केलेलं आहे, कर्ज केलं. 1976च्या फेडरल कायद्यामुळं यांनी या ठिकाणी काय केलं, विद्यार्थी कर्ज सोडणं या ठिकाणी काय झालेलं आहे, अतिशय डिफिकल्ट झालेलं आहे. लोन डेप्ट इज मच मोर डिफिकल्ट. सो पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला ठिकाणी राईट सिलेक्ट करता येईल. पुढचा प्रश्न, फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ अ वर्ड. परत प्रश्न आहे मिसस्पेल्ड वर्डचा. पुढील पैकी कोणत्या सेंटेन्स मध्ये रॉंग स्पेलिंग दिसतंय, आपल्याला तो पर्याय क्रमांक शोधायचा आहे. इफ देयर इज नो मिस्टेक, देयर इज नो मिसस्पेल्ड वर्ड, चूज नो एरर. हॅव्हिंग अ बेडरूम, एन्व्हायरमेंट अँड डेली रुटीन दॅट प्रोमोट consistent, no error, uninterrupt sleep are important. या सेंटेन्स मध्ये आपल्याला मिसस्पेल्ड वर्ड पुढील पैकी कोणत्या भागामध्ये दिसतो, तो ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. सोपा प्रश्न आहे. यस, ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. अनइंटरप्ट. इंटरप्ट हा वर्ड आपल्याला जर या ठिकाणी लक्षात आला असेल तर या ठिकाणी चुकीचा आहे. इंटरप्टचं स्पेलिंग आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी माहिती असेल, अनइंटरप्ट, TERRUPTED, अनइंटरप्ट. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी राईट आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 15. चूज द वर्ड दॅट कॅन बी मिनिंगफुली सबस्टिट्यूट फॉर underlined part of the sentence. A group of sheep is moving in the south direction. Colony, flock, swamp, drove. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? ऍक्च्युली हा वर्ड, हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला नाउन या टॉपिक वरचा आहे, कलेक्टिव्ह नाउन. अ ग्रुप ऑफ शिप साठी आपण पुढील पैकी कोणता कलेक्टिव्ह नाउन या ठिकाणी यूज करणार? अ ग्रुप ऑफ शिप इज मुव्हिंग इन द साऊथ डायरेक्शन. राईट आन्सर मिळते पर्याय क्रमांक 2. सोपा प्रश्न आहे. फ्लॉक, कॉलनी यूज करता येणार नाही. स्वॅम आपल्याला या ठिकाणी माहिती आहे, ग्रुप ऑफ बीज, मधमाशांचा समूह. ओके, ड्रो आपण या ठिकाणी मधमाशांच्या समूहासाठी आपल्याला ठिकाणी यूज करता येईल. ड्रो नाही, ड्रॉन हा पण या ठिकाणी येणार नाही. पर्याय क्रमांक केवळ 2 या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. फ्लॉक, अ ग्रुप ऑफ शेप. क्लिअर. फ्लाईट असते, पक्ष्यांची फ्लाईट असते, त्यामुळे थोडासा तो वेगळा आहे. इथे फक्त फ्लॉक हा शिप साठी आपल्याला ठिकाणी यूज करता येईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, कलेक्टिव्ह नाउन आहे. येस, क्वेश्चन नंबर 16. द सेंटेन्स इन द पॅरेग्राफ हॅव बीन जम्बल. रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू मीनिंगफुल सिक्वेन्स. ABCD एक सेंटेन्स 4 भागामध्ये डिवाइड केलेला आहे आणि परत आपल्याला ते रिअरेंज करून मिनिंगफुल तयार करायचं आहे. तर पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक आपण सिलेक्ट करणार, तो ऑप्शन क्रमांक कमेंट बॉक्स मध्ये करा. The sentences in the paragraph have been jumbled. Rearrange the following sentences into meaningful sequence. एक गोष्ट मित्रांनो, पेपर सॉल्व्ह करताना तुमच्या लक्षात आली असेल, ऑनलाईन परीक्षा जेव्हा या ठिकाणी घेतल्या जातात
तेव्हा मिसस्पेल्ड जे वर्ड आहेत, लक्षात येत आहे? ओके, म्हणजे चुकीचं स्पेलिंग ओळखा, सेंटेन्स जम्बलिंग स्वरूपाचं असेल तर ते रिअरेंज करा, राईट? इडियम्स आणि फ्रेजेस यावरती जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जातात. इडियम्स आणि फ्रेजेस. ओके, तर हे महत्वाचं आहे आणि हे आपल्याला ठिकाणी लक्षात यायला गरजेचं आहे. ओके, चला या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. पर्याय क्रमांक 4 DBCA हा आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्याला ठिकाणी राईट उत्तर सिलेक्ट करता येईल. ओके, येस. बघा, वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ किंग हू रूल द लँड ऑफ ओकिगो. त्यानंतर द किंग हॅड अ काइंड हार्ट अँड हिज पीपल लव्ह हिम. He would seek advice from the council of chiefs despite his age and position. With the advice he received, he was able to rule his people peacefully for many years. So option क्रमांक 4 हे आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. क्लिअर? येस. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 17. येस. सेंटेन्स नंबर क्वेश्चन नंबर 17 मध्ये आपल्याला वर्ड फिलअप करायचा आहे. The couple's dash dash marriage to the communities living forever in harmony. Leading, leads, lead की lead. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करणार? क्वेश्चनची जी लेवल असेल नीरज सर पीएमसी ला या पॅटर्नचेच असतील. बघा, यापूर्वी आपली म्हाडाची एक परीक्षा पार पडलेली आहे जी की TCS ने यापूर्वी घेतलेली आहे, बरोबर? तर त्या पॅटर्नचे जे प्रश्न आहेत तेच तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील आणि मी यामध्ये हे जे प्रश्न सिलेक्ट केलेले आहे हे त्या पॅटर्नचेच प्रश्न आहे. TCS पॅटर्नचे प्रश्न आपल्याला आणखी 2-3 दिवसामध्ये आणखी नवीन प्रश्न ज्या लेटेस्ट एक्झाम या ठिकाणी झालेल्या आहेत त्यामध्ये विचारलेले प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. सो यापूर्वी म्हाडाची जी एक्झाम या ठिकाणी झालेली होती ते प्रश्न तुम्ही या ठिकाणी फॉलो करा. प्रश्नांचा पॅटर्न तुम्हाला लक्षात येईल. ओके, सो या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. पर्याय क्रमांक 3 लीड हे आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. लक्षात घ्या, द कपल्स मॅरेज लीड टू कम्युनिटीज लिव्हिंग फॉर एव्हर इन हार्मोनी. ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी 3 सिलेक्ट करणार. लीड हा जो आहे हा दिलेल्या ऑप्शन क्रमांक 4 चा V3 फॉर्म आहे. लीड V1, लेड हा V2 आणि परत लेड हा या ठिकाणी V3 आहे. ओके, सो लेड पर्याय क्रमांक 3 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. द कपल्स मॅरेज त्या जोडप्याचं जे काही विवाह आहे, लग्न आहे, तर त्याने या ठिकाणी आता हा पास मध्ये आहे, लक्षात घ्या V2 मध्ये आहे. द कपल्स मॅरेज लेड टू द कम्युनिटीज लिव्हिंग फॉर एव्हर इन हार्मोनी. हार्मोनीचा अर्थ काय होतो? हार्मोनी म्हणजे या ठिकाणी सगळ्यांना माहिती असेल युनिटी. लक्षात येत आहे? युनिटी किंवा ऐक्य, बरोबर? हार्मोनीचा अर्थ होतो युनिटी. तर जोडप्याचं जे काही लग्न असेल किंवा जोडप्याचा जो काही विवाह असेल त्याने समाजात काय केलंय? समाजात कायम एकोपा राखला आहे असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. राखला होता किंवा राखलाय. ओके, टू द कम्युनिटीज लिव्हिंग फॉर एव्हर इन हार्मोनी. तर जोडप्याच्या विवाहाने समाजात कायम एकोपा जागला आहे असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. लिडिंग येणार नाही, लेड्स येणार नाही. लेड्स हा आपल्या ठिकाणी V5 आहे, हा V2 आहे आणि हा V1 आहे. लक्षात येत आहे? तर आपल्याला इथे V2 वापरावं लागेल. ऍक्शन कम्प्लिटेड आहे, पास मध्ये आहे, होऊन गेलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सिलेक्ट करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन. Out of the given alternative, choose one which can be substituted for the given word or sentence. Something perfectly neat and tidy. दिलेल्या शब्दसमूहासाठी वन वर्ड सबस्टिट्यूशन साठी आपल्याला वर्ड यूज करायचा आहे. अनकेम्प्ड, शॅबी, डिसऑनरेबल, देन इमॅक्युलेट. पुढील पैकी कोणता वर्ड आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? चला, शेवटचा प्रश्न. चूज द राईट ऑप्शन. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार तो ऑप्शन क्रमांक कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा मित्रांनो. येस, ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. इमॅक्युलेट हा ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. समथिंग परफेक्टली नीट अँड टेडी. लक्षात घ्या, काहीतरी परफेक्टली किंवा नीट अँड टेडी असणे म्हणजे या ठिकाणी एखादी गोष्ट परफेक्टली स्वच्छ असणे, नीट अँड टेडी असणे. ओके, तर आपल्याला ठिकाणी त्याला इमॅक्युलेट म्हणता येईल. निष्कलंक असणे, पवित्र असणे म्हणजे आपण त्याला हॉली म्हणू शकतो, राईट? हॉली म्हणता येईल. स्पॉटलेस सुद्धा म्हणता येईल आपल्याला त्याला, स्पॉटलेस, बरोबर? ब्लेमलेस,
ब्लेमलेस सुद्धा आपण या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. अनकेम्प्ट येत नाही, शॅबी येत नाही किंवा डिसऑनरेबल सुद्धा आपल्याला या ठिकाणी युज करता येणार नाही. बरोबर का? अनकेम्प्टचा अर्थ तो विचित्र, एखादी गोष्ट विचित्र आहे, पण इथे आपल्याला काय दिलेलं आहे? समथिंग परफेक्टली नीट अँड टेडी. सो पर्याय क्रमांक केवळ 4 आपल्याला ठिकाणी युज करता येईल. ओके, आयटी इन्स्ट्रक्टरला आलेले क्वेश्चन्स घ्या सर. ठीक आहे, घेऊयात आपण अशोक. त्या पॅटर्न वरती पण प्रश्न आपल्याला या ठिकाणी घेता येईल. क्वेश्चन नंबर 19 बघा, सेकंड लास्ट क्वेश्चन आजच्या लेक्चर मधला. कन्वर्ट द मेन सेंटेन्स फ्रॉम डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट. जीत सेड आय एम परफेक्टली फाईन. जीत सेड आय एम परफेक्टली फाईन या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करायचंय. सोपा प्रश्न आहे, लगेच लक्षात यायला पाहिजे, आणि असे प्रश्न विदिन काही सेकंदात आपल्याला ठिकाणी सोडवता यायला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला पुढील पैकी कुठला ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करता येईल तो कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. 1 2 3 4 4 ऑप्शन आहे. 4 पैकी आपण कोणता ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करणार? इझी क्वेश्चन आहे. यस, ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. जीत सेड दॅट ही वॉज परफेक्टली फाईन. येस वैभव सर, आपण नक्कीच क्लास डेली आहे आपला, डोंट वरी, काळजी करू नका, आणि या पॅटर्नचं स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी मिळत राहील. जीत सेड, लक्षात घ्या, रिपोर्टेड स्पीच मध्ये आय एम परफेक्टली फाईन ही जी वाक्यरचना ही असरेटिव्ह स्वरूपाची आहे. बरोबर का? आणि रिपोर्टेड स्पीच मध्ये असरेटिव्ह वाक्यरचना जेव्हा येते तेव्हा आपण कंजंक्शन म्हणून दॅट वापरतो, आणि बाकीचे अदर नियम तुम्हाला माहिती आहे की प्रोनाउन मध्ये बदल होतो आणि काळामध्ये बदल होतो. सो ही सेड दॅट, आय कोणासाठी आहे? जीत साठी आहे. जीत थर्ड पर्सन आहे म्हणून आपण या ठिकाणी ही वॉज वापरणार. ही वॉज साध्या वर्तमानाचा साधा भूतकाळ या ठिकाणी होणार. सो पर्याय क्रमांक 2 सिलेक्ट करता येईल. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन बघा. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. ही हॅज बीन टोल्ड बाय द डॉक्टर टू रिफ्रेन डॅश डॅश एक्सरसाइजिंग फॉर अ फ्यू वीक्स. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण इथे यूज करणार? प्रिपोजिशन विथ, फ्रॉम, ऑफ की ऑफ. चला, ज्यांना उत्तर येते शेवटचा प्रश्न. ओके मित्रांनो, दररोज आपलं रात्री 9:15 वाजता लेक्चर असतं. एव्हरी डे 9:15 ला आपलं या ठिकाणी लेक्चर असतं, महत्वाचं आहे. आणि टीसीएस पॅटर्नचे प्रश्न आपण या ठिकाणी सुरू करत आहोत, ऍक्च्युली सुरू केलेलेच आहेत. ओके, माडाचे सध्या काही प्रश्न आपण या ठिकाणी घेतच आहोत. ओके चला, पर्याय क्रमांक आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे ऑप्शन क्रमांक 2, रिफ्रेन फ्रॉम. ज्यांना ही फ्रेज माहिती असेल त्यांना याचा अर्थ आपल्याला ठिकाणी देता येईल. ही हॅज बीन टोल्ड बाय द डॉक्टर. He has been told by the doctor to refrain from exercising for a few weeks. तर refrain from ही जी काही फ्रेज आहे याचा अर्थ आपल्याला ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा विचारलेली सुद्धा आहे. refrain from चा अर्थ होतो टू स्टॉप समथिंग, और आपण असं पण म्हणू शकतो टू स्टॉप युअर सेल्फ, टू स्टॉप युअर सेल्फ डुईंग समथिंग. एखादी गोष्ट करण्यापासून स्वतःला काय करणे? थांबवणे. राईट. सो पर्याय क्रमांक 2 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ओके, सो ही हॅज बीन टोल्ड बाय द डॉक्टर टू रिफ्रेन फ्रॉम एक्सरसाइजिंग फॉर अ फ्यू वीक्स. ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ओके मित्रांनो, प्रश्न आवडले असतील तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांना लिंक सुद्धा शेअर करा, आणि तुमच्या कमेंट्स नक्कीच मला या ठिकाणी पुढचे प्रश्न या ठिकाणी घेण्यासाठी नक्कीच मोटिवेटेड करतील. ओके, तर लेक्चर कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. आपण या ठिकाणी थांबूया. परत पुढच्या लेक्चरमध्ये उद्याला आपण 9:15 वाजता आपल्या नियमित वेळेवरती परत एकदा नवीन प्रश्न घेऊन या ठिकाणी तुमच्या समोर परत जॉईन होऊया. चालेल? ओके, थँक्यू सो मच. थँक्यू ऑल ऑफ यू. गुड नाईट. गुड नाईट ऑल ऑफ यू.